वनसगाव मुंजोबा फाटा येथे वैष्णव वारकरी आध्यात्मिक गुरुकुलचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न। निफाड तालुक्यातील वनसगाव मुंजोबा फाटा येथे स्थापन करण्यात आलेल्या वैष्णव वारकरी आध्यात्मिक गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था या आध्यात्मिक शिक्षण केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवारी दिनांक 12 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या पावन सोहळ्यास श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, परमपूज्य स्वामी अनेक रूपी महाराज, डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर, परमपूज्य योगेश महाराज गवारे आदी उपस्थित होते। धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते यांनी आपले अमृतमय विचार मांडून आलेल्या मान्यवरांचे स्वागत केलं। कार्यक्रमास विविध भागातून आलेले संतवृंद, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने भाविक आणि ग्रामस्थ यांनी उपस्थिती लावली। हरिभक्तपरायण गुरुवर्य तुकाराम बाबा घुगे, हरिभक्तपरायण कदम माऊली चांदवड, हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगाव, हरिभक्तपरायण भास्कर रसाळ, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे, हरिभक्तपरायण संजय शिंदे, हरिभक्तपरायण पंडित कोल्हे, हरिभक्तपरायण बाळासाहेब शिरसाट, हरिभक्तपरायण तुकाराम बाबा पवार, हरिभक्तपरायण निवृत्ती शिंदे, हरिभक्तपरायण दत्तप्रसाद महाराज, हरिभक्तपरायण समाधान पगार, हरिभक्तपरायण तुकाराम वाजे आदी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। वारकरी व भाविक वर्गात या नव्या गुरुकुल स्थापनेमुळे आनंदाचे वातावरण आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी शिक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला असून भाविकांमध्ये आध्यात्मिक उन्नतीचे आशेचे नवीन दार खुले झाले आहे। आज साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादामध्ये वैष्णव वारकरी आध्यात्मिक गुरुकुल तथा वारकरी शिक्षण संस्था त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला। या उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित साधू महंतांचे आता प्रत्यक्ष नावं घेणं शक्य होणार नाही, म्हणून सर्व उपस्थित साधू महंतांचे मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि गुरुकुलाच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि या मिळालेल्या सर्व परिसरातील भाविकांचा प्रतिसाद आणि त्या भाविकांचे मी विशेष आभार मानतो। कारण जरी आमच्या काही मित्रांनी की याला मदत व्हावी वगैरे वगैरे आपल्याला आवाहन केलं असेल, तरी खरोखर निफाड तालुक्या परिसरातून वेळोवेळी आमच्या पाठीमागं खूप मोठं सहकार्य आहेच आणि असं सहकार्य त्यांचं राहील ही आशा बाळगतो। सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार। रामकृष्ण। वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार्य नाम विठोबाचे या संतमुक्तीप्रमाणे या सुसंस्कृत अशा महाराष्ट्राच्या संतभूमीमध्ये ज्या विचाराची प्रेरणी होणं गरजेचं आहे, तो विचार आज या पावन पवित्र स्थळी वैष्णव वारकरी आध्यात्मिक गुरुकुलाच्या निमित्ताने जन्मास येतो आहे। आणि तो जन्मास येण्याचं मूळ कारण म्हणजे आमचे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातले एक ज्येष्ठ कीर्तनकार, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती बाबा रायते महाराजांचे सुपुत्र आदरणीय या ठिकाणी ओंकारजी महाराजांच्या पुढाकाराने या गुरुकुलाचं या ठिकाणी सुरुवात होते आणि महाराष्ट्रातल्या दिग्गज महापुरुषांच्या आशीर्वादाने ही शुभारंभ या ठिकाणी संपन्न झाला आहे। श्रद्धेय अनेक रूपीजी महाराज असतील, श्रद्धेय आमचे रामकृष्ण लवितकर असतील, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, गायक वादक मंडळी उपस्थित होते। एकच मुद्दा या ठिकाणी मांडून थांबेल। आज महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जातं, परंतु या भूमीमध्ये ज्या गोष्टीची आज गरज आहे, शैक्षणिक जीवनामध्ये प्रत्येकजण प्रवासाला प्रारंभ करतो आहे, शैक्षणिक जीवन मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे। शैक्षणिक जीवनामध्ये जीवन जगण्याचं ज्ञान मिळतं, पण आम्हाला जगण्याच्या ज्ञानाबरोबर आमच्या जगवण्याचं आणि चालण्याचं ज्ञान जिथून मिळतं ते संस्कार या गुरुकुलातनं मिळतात। या जगाला चालवणारा जगाचा कर्ता परमात्मा भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असेल की भगवान श्रीकृष्ण परमात्मा असेल, यांनीसुद्धा जगाचं तत्त्वज्ञान जगाला प्रदान करण्यासाठी या जगतकर्त्यानेसुद्धा गुरुकुलामध्येच हे ज्ञान प्राप्त केलं। आज ते गुरुकुल या वनसगावच्या पुण्यभूमीत या प्रसंगी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ होऊन झालं आहे। मी वारकरी संप्रदायातल्या तमाम कीर्तनकार, प्रवचनकारांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय ओंकारजी रायते महाराजांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आध्यात्मिकतेचा प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं सामर्थ्य त्यांना लाभो अशी माझ्या ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, निवृत्तीदादांच्या चरणी प्रार्थना करतो। सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन थांबतो। रामकृष्ण हरी।
परमपूज्य धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते यांच्या प्रेरणेनं त्यांचे सुपुत्र मृदंगाचार्य वारकरी संप्रदायाचे एक उपासक आमचे ओंकार महाराज रायते यांनी वैष्णव वारकरी आध्यात्मिक गुरुकुलाची आज सुरुवात केलेली आहे, स्थापना केलेली आहे। आज त्याचा उद्घाटन सोहळा मान्यवर संतवृंद आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। खरं तर या प्रसंगी आज निफाड, चांदवड आणि संपूर्ण परिसरातील वारकरी संप्रदायाच्या अग्रभागी असलेले अनेक प्रवचन, कीर्तन, सेवा करणारे, प्रचार प्रसार कार्य करणारे अनेक सत्पुरुष महात्मे आज उपस्थित आहेत। आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। ओंकार अत्यंत उत्तम प्रकारचा पखवाजपटू आहेत आणि वडिलांचे परंपरेचे त्याला संस्कार आहेत। त्यामुळे निश्चितपणे हे गुरुकुल चांगल्या रीतीने आपली वाटचाल करेल अशी आम्हाला खात्री आहे। तरीसुद्धा गुरुकुलाचे नियम काटेकोर पाळणं ही संचालकांची मोठी जबाबदारी असते। विद्यार्थ्यांचं लालन पालन, शिक्षण आणि संस्कार करताना फार काळजी घेतली पाहिजे, ती ते घेतील अशी आम्हाला खात्री वाटते। आज निफाड तालुक्याला संस्काराची गरज आहे। हा तालुका एके वेळेला सोन्याचा धूर या तालुक्यात निघत होता। आज तो तालुका वेगळ्या स्वरूपामध्ये वाटचाल करतो आहे। याला एकच कारण, तालुक्यामध्ये जे काही वेगळं वातावरण तयार केलं मागच्या पिढीनं ते धुवून टाकलं पाहिजे। आज व्यभिचार, भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि याकरता या संस्काराची मोठी गरज आहे आणि या गुरुकुलातून हे संस्कार मिळावेत अशी आपण अपेक्षा करूया। मी निफाड तालुक्यातील तमाम नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्या कुटुंबातील एक मुलगा घरात चांगले संस्कार मिळावेत म्हणून ओंकार महाराजांच्या गुरुकुलामध्ये तुम्ही त्याला प्रवेश द्या आणि प्रवेश घ्या आणि त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं त्याला शिक्षण मिळेल, आपल्या कुटुंबाला संस्कार मिळतील। आणि महत्त्वाची गोष्ट, या तालुक्यामध्ये सर्व खरं तर निफाड तालुका हा एक कॅलिफोर्निया आहे, समृद्ध तालुका आहे आणि या गुरुकुलाच्या उभारणीकरता सर्व तालुक्यातील तमाम जनतेनं सहकार्य करावं, आर्थिक सहकार्य करावं। कारण आज जे गुरुकुल सुरू झालं आहे ते निफाड कारखान्याच्या जागेमध्ये झालेलं आहे, ठीक आहेत, परंतु भविष्यामध्ये स्वतंत्र जागा, स्वतंत्र गुरुकुलाची इमारत, स्वतंत्र अध्ययन कक्ष, विद्यार्थ्यांचा निवास कक्ष आणि शिक्षकाकरता स्वतंत्र अशा प्रकारचं असणं गरजेचं आहे। जरा आपण याकरता निफाड तालुक्यातील सर्व लोकांनी या उपक्रमाला, गुरुकुलाला आर्थिक सहाय्य करून पाठबळ द्यावं अशी विनंती करतो आणि आपल्या कुटुंबातील एक विद्यार्थी बालक या गुरुकुलामध्ये आपण संस्काराकरता ठेवावा। हे गुरुकुल निश्चितपणे यशाची वाटचाल करील, वारकरी पंथाची अस्मिता वाढवील, वारकरी पंथाची कीर्ती फडकवील अशी आम्ही अपेक्षा करतो। ओंकार आणि त्याच्या टीमला या निमित्तानं मी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देतो। काहीतरी करणं हे स्वभावात आहे, हे रक्तात आहे। काहीतरी करणं ते मराठी शाळेपासून, हायस्कूल शाळेपासून कॉलेजला सुद्धा आमचे समकालीन विद्यार्थी आमचे ग्रुप असेल त्यावेळेचे कॉलेजचे मित्र, तर तिथे 5,000 विद्यार्थ्यांमध्ये वेगळं काहीतरी करायचं, तेही मात्र जे परमार्थाला अनुकूल असेल असंच या ठिकाणी करायचं। इथं विकास आहे ना, तिथं त्यांना माहिती आहे। आम्ही स्वतः एक नाटक लिहिलं, साखा वारकरी म्हणून, जे तुकोबारायांच्या चरित्रावर आधारित, परंतु त्याला संदर्भ काही काल्पनिक असतील म्हणून त्याला तुकोबारायांचं नाव दिलं नाही, दुकानात त्याला नाव दिलं साखा वारकरी, अर्थात पंढरीची वारी आणि तुकोबारायांचं जीवन। आणि तो साखा वारकऱ्याची भूमिका सुद्धा आम्ही स्वतःच केली आणि विकास त्याच्यामध्ये काही त्यांना भूमिका होती। सगळी मंडळी निवृत्ती बाबा आम्हाला टेम्पोमध्ये घेऊन जायचे, गावोगावी त्याचे प्रयोग व्हायचे, म्हणजे काहीतरी वेगळं करावं आणि ते परमार्थाला अनुकूल असेल असं काहीतरी करावं ही भावना होती। आणि ज्यावेळेला कीर्तनाचं व्यासपीठ प्राप्त झालं त्यावेळेला
पहिल्या कीर्तनापासून बाबा पोळ्याच्या 35व्या वर्षी कीर्तनाला उभा आहे. मला वाटतं पहिलं कीर्तन आणि कुठेतरी समाजाजी महाराज पगार यांनी नारायणगावला ऐकलेलं होतं आणि त्यांनी त्याचं टिपण आणून ठेवलेलं. ते म्हणजे तुम्ही जे या शहरातले सगळे ग्रामपंचायत सांगितले, ग्रामपंचायत सदस्य सांगितले, ते अजूनही ध्यानात ठेवलेले आहे. तर ते ग्रामपंचायत सर्वांनी काय सांगितलं हे मला माहिती नाही, पण मी आज आलो मला समजतं म्हणून मी तुमच्या समोर का विचार माझे मागते. जिथं कमी तिथं आम्ही आशीर्वादांच्या माध्यमात नाही, वस्तू स्वरूपात सांगा, ज्ञानाचे भंडारासाठी सांगा, महाप्रसादासाठी सांगा, की शाळेतले किंवा स्कूलमध्ये कोणत्याही कमीमध्ये तुम्ही आम्हाला उभे करा आणि सदैव तयार आहे. सर्व या ठिकाणी सुंदर सुंदर मुलं आहे. मी केव्हापासून पाहतो इकडे टकमक करत आहे. मी तुमच्यासाठी बोलतोय की जेव्हा जीवनामध्ये आपल्याला सुख किंवा दुःख येतं किंवा शाळेतली मेन बोर्डची परीक्षा येते, बरोबर ना? त्यावेळेस आपण काय विचार करतोय जीवनामध्ये की आपलं पेपर खूपच सुंदर व्हावं आणि चांगले मार्क मी पास व्हावं, बरोबर ना? तेव्हा इतर दिवस तर आपण देवांवर विश्वास नाही करते, पण त्या दिवशी नक्कीच सकाळी सकाळी आपण देवांवर विश्वास करतो. त्यावेळेस आपण काय करतोय की फुलांच्या झाडांमध्ये कितीही काटे असू द्या तरीही गुलाबाचं फुल आपण तोडतोय आणि देवाच्या चरणावर ठेवतोय की देवा आजचा दिवस तरी मंगलम तू दरिद्राक्ष मंगलाय तनुहरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या ठिकाणी पवित्र धरा पावन क्षेत्र वनजगाव क्षेत्रामध्ये असलेले ह्या माध्यमिक शाळेच्या पवित्र प्रांगणामध्ये पवित्र पुण्यसलीला दक्षिण वाहिनी गोदावरी मातेच्या उत्तर तीरावरती आपण सर्वजण विराजमान आहात. उपस्थित ही संत सभा संत साधक मुनिवर सर्वांच्या चरणी साष्टांग भावाने प्रणिपात करतो. या ठिकाणी कार्यक्रमाला मुळातच उशीर झालेला आहे. आपण सर्व उन्हात आहात आणि मान्यवरांची उंची आणि मान्यवर हिमालयाच्या उंचीची या ठिकाणी उपस्थित आहे. मला तर प्रथमतः संकट आहे की मला पहिल्यांदा पाचारण केलं त्याबद्दल प्रथमतः सर्वांच्या चरणी धन्यवाद वंदन करतो. वयाची ज्येष्ठता आणि ज्ञानाची श्रेष्ठता निश्चित नाही, परंतु स्वानंद सुज्ञवाशी सद्गुरुजोग महाराज वारकरी शिक्षक समचरणं सर्वजं सान्द्रनिलाभुदाभं करुणनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या संप्रदायामध्ये ज्या पंथामध्ये सामावलेली आहे त्या वारकरी पंथाचे एक अनुवर्ती हरिभक्तीपरायण आदरणीय निवृत्ती महाराज रायते यांच्या प्रेरणेनं त्यांचे सुपुत्र ओंकार महाराज मृदंगाचार्य यांनी वैष्णव वारकरी आध्यात्मिक गुरुकुलाची आज सुरुवात केली. म्हणजे एका अर्थानं याचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. या उद्घाटन प्रसंगाला आता ज्यांनी आशीर्वाद दिले ते अनंत श्री घोषी परिव्राजकाचार्य श्री श्री महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज आणि आज आणि हे ज्ञानी लोक आहेत. आपण ही जी परंपरा बघतो आहोत, आपणच शिकलो नाही, आम्ही पण गुरुकुलात शिकलेलो आहोत जनार्दन स्वामींचा. म्हणून आज तुमच्याकडे दिसतो. जनार्दन स्वामींच्या सेवेमध्ये 10 वर्ष आम्ही डोळे भरून एक महापुरुषाला एक सत्पुरुषाला एक सद्गुरूला बघितलेले आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे गुरुकुल पद्धती होती.
तीच आपण बघत नाही. देव साक्षात भगवान श्रीकृष्ण होते, तेही सांदीपनी ऋषींच्या गुरुकुलात शिकायला गेले होते. हे आपण आदर्श आपण गोळा पाहिजे. आणि ती गुरुकुल जी पद्धती होती ती लयात चालली होती. अगदी आम्हाला शिक्षण घ्यायचं म्हटलं की आळंदीला जावं, किंवा आता मागे त्र्यंबकेश्वरासाठी आम्ही पण आमच्याकडे जवळजवळ 80 ते 90 मुलं वारकरी संप्रदायात शिक्षण घेत आहे. आणि तेच आदर्श ठेवून आमचे आध्यात्मिक एक विशिष्ट प्रकारचं जीवन आणि ज्यांना आपण धर्माचार्य या ठिकाणी पदवीनं बहाल केलं अशा आमचे निवृत्ती महाराज, रायते महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. त्यांना खूप छान प्रेरणा झाली की ही मुलं आळंदीला जाऊ शकत नाही, ही मुलं दूरवरती जाऊ शकत नाही, ते आपल्याच तालुक्याच्या आपल्याच मातीत आपण का घडू नये ही चांगली प्रेरणा त्यांना मिळाली. आणि म्हणून विशिष्ट प्रकार जवळ 45 मुलं, 45 ते 50 मुलं आज आपल्या या संस्थेमध्ये आहे. असं नाही की कमीत कमी प्रत्येक आम्ही ज्यावेळेस बघतो काही संप्रदाय जे काही आहे असं वास्तविक एकच आहे, न संन्यास वेगळा आहे न संप्रदाय वेगळा आहे, हे लक्षात घ्या. जनार्दन स्वामीने फार मोठा आदर्श ठेवलेला आहे. या ठिकाणी ललितकर महाराज, चराटे महाराज. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.